नमस्कार मित्रो, जय गजानन जय शिवराय. ज्या बापामुळे तुमचा माझा सर्वांचा बाप आपल्याला आनंदात घेऊन या स्वतंत्र भारतात जगतो जगवितो, ज्या बापामुळे त्या छत्रपतीच्या चरणी नतमस्तक होतो. आज प्रत्येक जण बापाचं स्टेटस ठेवत आहे, वडिलाचा दिवस म्हणून साजरा करत आहे. परंतु ज्या बापामुळे आपण प्रत्येक दिवस आनंदात जगतो, त्या बापाचा दिवस माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येक दिवस साजरा करायचा असतो. एव्हरी डे टू सेलिब्रेट फादर्स डे, प्रत्येक दिवस साजरा करायचा असतो. एक बापाबद्दल छोटीशी कविता लिहिली. कविता लिहिण्या इतका मी मोठा नाही, परंतु एक छोटासा प्रयत्न म्हणून मी तुम्हाला ती कविता ऐकतो. बाप हा बाप असतो, बाप हा बाप असतो. तो आईपेक्षा श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो, कारण तो देवाचाही बाप असतो. बाप हा बाप असतो. त्याला प्रेम आपुलकी जिव्हाळा, त्याला प्रेम आपुलकी जिव्हाळा लेकापुढे कधीच दाखवायचा नसतो, कारण तो बाप असतो. बाप हा बाप असतो, तो देवाचाही बाप असतो. आई जशी मायेचा सागर असते, आई जशी माहेचा सागर असते, पण त्या सागराचा पाया हा बाप असतो. बाप हा बाप असतो, तो देवाचाही बाप असतो. बाप आपल्या कुटुंबासाठी, बाप आपल्या कुटुंबासाठी आपलं सर्वस्व सुख गहाण ठेवत असतो. तो बाप असतो. बाप हा बाप असतो, तो देवाचाही बाप असतो. सुख असो वा दुःख असो, सुख असो वा दुःख असो, आस्तिक असो वा नास्तिक असो, देशी असो अथवा विदेशी असो, येस असो अथवा अपयश असो, श्रीमंत असो अथवा गरीब असो, प्रत्येक बाप आपल्या कुटुंबासाठी राबतो. तेव्हा आपली माय त्या बापाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते. तेव्हा मला माझ्या मायेमध्ये सुद्धा माझा बाप दिसतो. बाप हा बाप असतो, तो देवाचाही बाप असतो. तो आपल्या कुटुंबासाठी राबतो. तेव्हा त्याच्या पायाच्या बेघेमधून मला यशाचा मार्ग दिसतो, कारण तो बाप असतो. बाप हा बाप